माती फकायला. ए अम्मे भूक लागले का? मला आधी नको रे तुला. मला उठून अगं वरण भात तर का तुला? काय अम्मे भात एक दिलाय ना तू इथं कुठं वरण भात खायला. वरण भात खायला कुठे गेलाय? काय मला गावला मला काय अम्मे भूक लागले. उगा मला आडू नको तुला. भूक लागले का? ए अम्मे वरण भात तर कर गं थोडं. ते उघडच एकदा सांगितलं ऐकूय ना की काय काय भूक भूखा म्हण रे. भूक खायची गोष्ट आहे का ग? डाळ अंडाच बरं झालं. आता मी माझ्या माईच्या घरला मी चालले. माझ्या ना बहिण आता बक्कळ झालं तुमचं पोट कवती. डाळीसाठी माहिती करणार तिथं चाकेच मग गेल्या वर्षी तसंच काढले डाळ डाळ म्हणून त्या वर्षी तसंच काढा करायच्या घरात केल्यावर भारी आम्ही रेस बघतो. हा आंबानीच आहे दुसरी काय नाही खुरपणारे लोक सुद्धा घरामध्ये बक्कळ ठेवलेले काय घेऊ लयच बोलाले बाबा. गावातच बरं होते माय सर्व फिरवा येथून काही माझं माझं करून घेत होते. इथं काय आहे म्हणून उगाच राणीवर इसके ऊपर निकल रही है अभी. काढलेलीच राग मग राणीवाडी उठते काढी जा तिकडे. एवढ्या गोष्टी कुठून निघाल्या? भांडे खाचाव त्याच्यात काय लग्न कशाला केलीस? माती फकायला. बापाच्या वस्ती होण्यागर तर पोसायला म्हणून तुमच्या इथं आणून बसले. म्हणूनच मला आता नेऊन टाका म्हटलं मला तुझ्यासारखं. तुझं वय तर आहे माझं वय होतं का 16-17 वर्ष. हा तसंच राहतंय ग तसंच राहतंय. जेव्हा तुझ्यावर येते तेव्हा तसं बोलतात. जेव्हा माझ्यावर येते मी तसंच बोलायला लागतंय. मग तुझं तू आता काय तर कमाई करतीस नवऱ्यावर अवलंबून राहतीस का? वाडे माय म्हणा रडलेली का बघ रे मम्मी रडलेली आहे तिनं.